ताम्हिणीतील त्या 6 मित्रांचा शेवटचा प्रवास। नमस्कार, तुम्ही पाहत आहात आज मराठी। चला तर मग जाणून घेऊयात नेमका अपघात घडला कसा। ताम्हिणी घाटातला तो रस्ता, धुके, पाऊस, हिरवी झाडी आणि मोकळं आकाश, अगदी चित्रपटासारखा। पण हाच सुंदर रस्ता 6 मित्रांसाठी ठरला शेवटचा प्रवास। पुण्याच्या कोंढवे परिसरातील 6 जीव। प्रथम चव्हाण वय वर्ष 22, पुनीत शेट्टी वय वर्ष 20, 24 वर्षाचा साहिल बोटे, 18 वर्षाचा महादेव कोळी, ओंकार कोळी वय वर्ष 18 आणि 19 वर्षाचा शिवा माने। नुकतीच घेतलेली थार, कोकणचा थंड हवेचा वारा आणि मनातल्या न संपणाऱ्या गप्पा, एखाद्या सुंदर सहलीची ही सुरुवात होती। ते निघाले होते फक्त 3 दिवस मजा करायला, समुद्र पाहायला, हॉटेलमध्ये हसत खेळत पोहोचायला। पण त्यांचा फोन शांत, मेसेज अपठित, कुटुंबाचे चेहरे काळजीने पांढरे होत गेले। हॉटेल चालकाने पुन्हा पुन्हा फोन केला, आवाजात काळजी होती, सर ते अजून आलेच नाहीत। तो फोन पुण्यातील मित्रांपर्यंत पोहोचला आणि काळजीचे सावट आणखी दाटले। दरम्यान पोलिसांनी मोबाईल लोकेशन काढलं आणि नकाशावर लुकलुकला एक बिंदू, ताम्हिणी घाटातील दिवा भाग। एक अंधारलेली दरी, 500 फूट खोल। ड्रोन आकाशात झेपावला, कॅमेराच्या डोळ्यातून दिसलं झाडीत चमकणारं गाडीचं छत, निश्चल, शांत, जणू संपूर्ण जग थांबून गेलं। गुरुवारी सकाळी 7 वाजता रेस्क्यू टीम खाली उतरू लागली। उतार कठीण, झाडं दाट, माती घसरट, पण त्या 6 कुटुंबांची आज धरलेली नजर त्यांना थांबू देत नव्हती। 350 फूट खाली झुडपात एकामागून एक दिसले 4 मृतदेह। आणखी 100 फुटावर खाली गाडी, पण गाडीत कोणीच नाही। शेवटी त्याच झाडीत उरलेले 2 सापडले। 6 स्वप्न, 6 कुटुंब, 6 जीवांची मैत्री ताम्हिणीच्या त्या दरीत कायमची शांत झाली। नुकतीच घेतलेली थार, आठवणीतील शेवटची सेल्फी आणि मित्र करण थोरातची हुंदकी आवरत एकच ओळ, 2 दिवस आम्ही त्यांना शोधत होतो पण ते भेटलेच नाहीत। ही बचाव मोहीम पुणे रोहा रेस्क्यू टीम, माणगाव पोलीस, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन दल यांनी एकत्र राबवली। जोखीम मोठी, पण त्यांची धडपड अखेर सफल झाली। आज त्या 6 मित्रांची कहाणी ताम्हिणीतल्या वाऱ्यात विरून गेलीये, पण त्यांची मैत्री, त्यांचं स्वप्न, त्यांच्या हसण्याच्या आवाजातलं उबदारपण कधीच नाहीसं होणार नाही। अशाच वेगवेगळ्या स्टोरी आवडल्यास आज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा।